मित्रांनो नमस्कार। काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रात चुनाव सभेमध्ये बोलताना म्हणाले की राज्यघटनेत प्रत्येक धर्माचा आदर आहे, सन्मान आहे, परंतु RSS आणि नरेंद्र मोदी राज्यघटनेवर आक्रमण करून घटनेची हत्या करून पाहत आहेत। ते समोरून बोलत नाही, जनता तुटून पडेल म्हणून बंद दाराआड हे कारस्थान रचत आहेत। त्यांचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी, राज्यघटना वाचवण्यासाठी ही लढाई आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे वाचन केले असते तर घटनेचा आदर केला असता, मात्र त्यांनी घटनेचे वाचन केलेच नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला। महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची जाहीर सभा विदर्भ गोंदिया इथं झाली। राहुल गांधींना ऐकण्यासाठी सभास्थळी हजारो नागरिक थांबले होते। आपका मूड कैसा है या वाक्याने राहुल गांधीने भाषणाला सुरुवात केली। त्यानंतर संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या RSS आणि पंतप्रधान यांच्यावर टीका केली। नंतर ते म्हणाले, आमदाराला कोट्यावधी रुपये देऊन महाराष्ट्रातील सरकार पाडले। गेल्या 10 वर्षात एकाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही। उलट अदानी अंबानी यांचे 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले। हे सरकार शेतकरी हिताचे नाही तर अदानी अंबानी यांचे हिताचे आहे। महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे उद्योग प्रकल्प दुसऱ्या राज्यात घालवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। शेतकऱ्यांसाठी 3 काळे कायदे सरकारने आणले। हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यांचे आहेत असे मोदी सांगत होते। मग शेतकरी रस्त्यावर का उतरले असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी सरकारला विचारला। सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केले असे आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केले। तर ही होती मित्रांनो राहुल गांधी यांनी दिलेली चुनावी सभेमध्ये भाषणाबद्दल थोडक्यात अशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।